नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। तलाठी भरतीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। ते जिल्ह्यावाईज रिझल्ट जे आहे ते अपलोड करत आहे। आता सध्या त्यांनी सातारा जिल्ह्याचा जो रिझल्ट आहे ते अपलोड केलेला आहे। सातारा जिल्ह्याची त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। सातारा जिल्ह्याचा रिझल्ट त्यांनी कास्ट वाईज अपलोड केलेला आहे। जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, तलाठी सरळ सेवा भरती, पदभरती 2023। बघा, हे आहे अनुसूचित जाती, याच्यामध्ये पदसंख्या 20। अनुसूचित जाती या प्रवर्गाचे त्यांनी 20 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहे। बघा, हायस्ट कॅन्डिडेटला किती मार्क्स आहेत, 185.36128। त्यांनी नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, मूळ प्रवर्ग, लागू समांतर आरक्षण आणि सामान्यकृत गुण ही सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे। खाली त्यांनी प्रतीक्षा यादी पण दिलेली आहे। बघा, ही आहे प्रतीक्षा यादी। त्यानंतर बघा, त्यांनी अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे 11 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहे आणि यामध्ये हायेस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहेत 178.78। बघा, ही आहे निवड यादी आणि याच्या खालीच त्यांनी प्रतीक्षा यादी दिलेली आहे। त्यानंतर बघा, त्यांनी कास्ट वाईज रिझल्ट दिलेला आहे। विजा अ या प्रवर्गाचे त्यांनी 7 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहे आणि यामध्ये हायेस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहे 185.80501। त्यानंतर बघा, खाली प्रतीक्षा यादी आहे। नंतर बघा, भज ब या प्रवर्गाचे त्यांनी 7 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहे आणि यामध्ये हायेस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहे 192.08। त्यानंतर बघा, त्यांनी खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये त्यांनी 8 कॅन्डिडेट्स दिलेले आहेत। नंतर बघा, भज क या प्रवर्गाचे त्यांनी 9 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि यामध्ये हायेस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहे 194.11। त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी आहे। प्रतीक्षा यादीमध्ये 11 कॅन्डिडेट आहेत। त्यानंतर बघा, भज ड या प्रवर्गाचे त्यांनी 3 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि वेटिंगमध्ये 6 कॅन्डिडेट आहेत। यामध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट केले आहेत त्यामध्ये हायेस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहे 177.87। नंतर बघा, विमा प्र या प्रवर्गाचे त्यांनी 2 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि 3 कॅन्डिडेट हे वेटिंगवर आहेत। बघा, जे सिलेक्टेड कॅन्डिडेटमध्ये हायेस्ट मार्क्स आहे 186.209। इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे त्यांनी 37 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये जे हायेस्ट मार्क्स आहेत ते आहेत 192.869। यामध्ये त्यांनी 22 कॅन्डिडेट हे वेटिंगवर ठेवलेले आहेत। त्यानंतर बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचे त्यांनी 12 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 194.36
आणि 10 कॅन्डिडेट जे आहेत ते त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा अराखीव या प्रवर्गाचे त्यांनी 48 कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 201.3. आणि यामध्ये 40 कॅन्डिडेट जे आहेत ते वेटिंगवर आहेत. हा आहे सातारा जिल्ह्याचा रिझल्ट. जिल्हावाईज रिझल्ट जे आहेत ते वेबसाईटवर अपलोड करत आहे. हळूहळू सर्व जिल्ह्याचे रिझल्ट जे आहेत ते वेबसाईटवर अपलोड होतील. तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर रिझल्ट चेक करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.